नमस्कार. भारतीय जनता पार्टी सर्वांचे लाडके देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 2022 पासून संपूर्ण देशभर ही रॅलीचं आयोजन चालू आहे. 2026 मध्ये सावंतवाडी विधानसभा तळ कोकणामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक आयोजन केलेलं होतं. या आमच्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या संकल्पनेतनं आदरणीय आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतनं खूप चांगला उपक्रम आम्ही आयोजित केला. आणि विशेष म्हणजे खासदार नारायणराव राणे साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय नितेशजी राणे साहेब पालकमंत्री साहेबांच्या प्रेरणेतनं एक सुंदर सुपब असा कार्यक्रम याचं आयोजन नियोजन हे सर्वसामान्य तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय कोरगावकरजी मॅडम, त्याचप्रमाणे संपूर्ण या कार्यक्रमाचे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संयोजक आदरणीय संदीपजी गावडे साहेब, तसेच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय अनिलजी निरवडेकर सर उपनगराध्यक्ष साहेब, सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्वांचे आमचे प्रेरणास्थान विनोदभाई राऊळ, तसेच आमचे उपसभापती गौरवजी मुळीक यांनी सुद्धा खूप चांगलं मोलाचं काम केलेले आहे. त्याचप्रमाणे मनीषजी दळवी, महेशजी सारंग, सर्वच आमचे या फळीतील सर्व नेत्यांनी, प्रसन्नाजी देसाई, कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु सर्वच आमच्या नेत्यांनी मनापासून संपूर्ण विधानसभेमध्ये तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावागावात तळागाळात प्रत्येक बूथवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन कसं करावं आणि कसं लोकांना आपल्या कार्यक्रमापर्यंत आणावं हे एकत्रित एक मंडळींनी कार्यक्रम केल्याबद्दल मनापासून मी सर्वांचं धन्यवाद. सर्व मंडल अध्यक्षांनी मनापासून आपल्या मंडळामध्ये कार्य केलं याबद्दल मी नमस्कार माझ्या मंडल अध्यक्षांना करतोय, कारण त्यांचा आयोजनामध्ये खूप मोठा भाग होता. मी संपूर्ण माझ्या सर्व नेत्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतोय. महाराष्ट्र राज्यातील 288 ज्या विधानसभा आहेत त्यापैकी सावंतवाडी ही तळ कोकणातली एक छोटीशी विधानसभा आणि आमच्या या विधानसभेचा 2 नंबर येणं ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. पुढच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर येण्यासाठी सर्वच जण तळागाळातील सर्व कार्यकर्ते, आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या प्रेरणेतनं आम्ही पुढच्या वर्षीचा कार्यक्रम सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये एक इच्छा व्यक्त करतोय की पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ येतील याचं नियोजन आम्ही आदरणीय चव्हाण साहेबांकडे मांडू. पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांना आम्ही सर्वजण एकत्रित त्यांच्याकडे मांडणी करू आणि पुढच्या वर्षीच्या तिरंगा रॅलीच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊ येतील, प्रदेश अध्यक्ष साहेब येतील याचं आम्ही नियोजन करू. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींचं, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, बूथ अध्यक्षांचं, मंडळ अध्यक्षांचं, सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतोय. सर्वात माजी सैनिकांनी जो हातभार लावला आणि छोट्या मुलांनी जो हातभार लावला या सर्वांना मनापासून मी नमस्कार करत आहे. त्याचप्रमाणे आंबोली मंडल हे पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आलं, त्याबद्दल आंबोली मंडलच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद. इतर पक्षातील अनेक असंख्य मंडळी आले त्यांना सुद्धा मी नमस्कार करतोय. खरोखरच आदराची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये आमचा या विधानसभेचा 2 नंबर आल्याबद्दल पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.